नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या महिन्याभर व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून क्लर्क 2023च्या जाहिरातीमध्ये जी विविध 280+ प्राधिकरणं आहेत त्यांची माहिती, इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेत आहोत. मित्रांनो, एक दुर्लक्षित झालेलं म्हणू शकत नाही आपण, पण ज्याचा व्हिडिओ याच्या अगोदरच यायला पाहिजे होता पण तो लेट न आला, असं एक प्राधिकरण म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत असणारं नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक बृहन्मुंबई क्षेत्र, एकूण 31 पदे असणारे महसूल व वन विभागांतर्गत असणारे हे प्राधिकरण आहे. मित्रांनो, या प्राधिकरणाबद्दल नुसतं फक्त म्हणजे हे प्राधिकरण आकर्षक प्राधिकरण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण या प्राधिकरणाबद्दल फक्त प्रश्न आणि प्रश्नच आहेत. म्हणजे याचं पोस्टिंग कुठे होतं हे माहीत नाही कुणालाच. त्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्ही नेटवर चेक केलं तर नोंदणी व महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांचं कार्यालय तर पुण्यात आहे आणि पुढे लिहिलं आहे बृहन्मुंबई क्षेत्र, म्हणजे आमचं पोस्टिंग कुठे होणार. किंवा बऱ्याच लोकांना अशी शंका आहे, शंका म्हणण्यापेक्षा मिसगाईड केलं जातं आहे की याचं प्रमोशन डायरेक्ट क्लर्कवरून SR जी कंबाईनमधली सब रजिस्ट्रारची पोस्ट आहे तिथं पोस्टिंग होणार, प्रमोशन होणार. अशा विविध फक्त शंका असणारं प्राधिकरण म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गतलं नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक बृहन्मुंबई क्षेत्र हे प्राधिकरण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. याचं पोस्टिंग, पगार किंवा प्रमोशनबद्दल जे काही शंका असतील त्या सगळ्या शंका तुमच्या दूर होतील. मित्रांनो, पहिला तर हा जो विभाग आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक बृहन्मुंबई क्षेत्र, हे तुम्ही सध्या इथे हे सोडून द्या. याची माहिती बघूयात आपण. नोंदणी व महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक, मित्रांनो इथे करूयात. एक मिनिट, हे बघा मित्रांनो, पुण्याला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक यांचं हेडक्वार्टर आहे. याच्या अंतर्गत 2 पार्ट त्यांनी पाडवलेले आहेत. एक तर अख्खा महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्र. त्यानंतर महाराष्ट्रात मग परत जिल्हा निबंधक, परत सहनिबंधक किंवा दुय्यम जे आपले निबंधक आहेत किंवा SR आहेत, सब रजिस्ट्रार आहेत, ते ऑफिसेस येतात. आणि हे एक प्राधिकरण झालं. आणि दुसरं प्राधिकरण हे बृहन्मुंबई क्षेत्रासाठी किंवा मुंबई क्षेत्रासाठी हे दुसरं प्राधिकरण आहे. मग याच्या अंतर्गत कोणती कार्यालय येतात? एकतर याच्यासाठी एक वेगळं अप्पर निरीक्षकांचं कार्यालय आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी मुद्रांक, असे मुंबईमध्ये 2 जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय आहेत. अशी ही प्राधिकरण आहे. मग आपल्या जाहिरातीत जे प्राधिकरण आहे ते हे आहे मित्रांनो. म्हणजे आपली जी पोस्टिंग होणार आहे ती इथे होणार आहे, म्हणजे मुंबईमध्येच आपली पोस्टिंग होणार आहे, हे क्लिअर करतो. हे जर प्राधिकरण तुम्ही निवडलं, आता तुमचं जे पुणे होतं ना, म्हणजे पुण्याला आहे का, तो तुमचा इथे डाऊट क्लिअर झाला असेल. हेडक्वार्टर पुण्यात जरी असलं तरी तुमचे पोस्टिंग हे मुंबईमध्ये होणार आहे. फक्त मुंबईमध्येच होणार आहे, महाराष्ट्रात इतर ठिकाणी तुमची होणार नाही. कारण जाहिरातीत हे 2 नंबरचं प्राधिकरण आपल्याकडे आहे. हे 1 नंबरचं प्राधिकरण या विभागांतर्गत असणाऱ्या याची जाहिरात आलेली नाही आहे, त्यामुळे आपलं पोस्टिंग हे मुंबईमध्ये होणार आहे. आता तुम्ही कॅटेगरीला वगैरे किती जागा आहेत त्या बघून घ्या, त्याच्यावर आपण वेळ घालवायला नको, ते जाहिरात आपल्या सर्वांकडे आहे. त्यानंतर हेडक्वार्टर पुण्याला आहे पण पोस्टिंग ही मुंबईला होणार. तुमचं पुण्यात पोस्टिंग अजिबात होणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण थोडंसं शफल झालं, वरनं येऊयात. आता हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, अप्पर मुद्रांक नियंत्रक हे ॲडिशनल कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स मुंबई यांचं ऑफिस एक आहे. इथे तुमचं पोस्टिंग होणार. ॲक्च्युली कुठे होणार हे सांगायला लागलो. हे फोर्टला आहे, मुंबईला फोर्टला आहे, तिथे तुमची पोस्टिंग होऊ शकते. त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई शहर, अंधेरी, कुर्ला व बोरिवलीसाठी एक मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत, तिथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. त्यानंतर यांचं काम काय आहे? नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून काम करणे, दस्तांचे मुद्रांक शुल्काबाबत अभिनिर्णय देणे म्हणजे फायनल डिसिजन देणे, मुद्रांकाचा परतावा देणे, टू ॲक्ट ॲज अ कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स फॉर रिस्पेक्टिव्ह ज्युरिस्डिक्शन अँड टू ॲडज्युडिकेट द स्टॅम्प्स ड्युटी ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड टू रिफंड द स्टॅम्प ड्युटी, हे यांचं काम असतं. मग त्यांना तुम्हाला असिस्ट करायचं, तुम्हाला
हे काम लागू शकतं. आणि यांचं ऑफिस मी सांगितलं तुम्हाला फोर्टला आहे. त्यानंतर हे मुंबई शहर, अंधेरी, कुर्ला व बोरिवलीचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचं हे पण मुंबईमध्येच आहे, यांच्या ऑफिसमध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. त्यानंतर अजून कुठे होऊ शकतं, सहजिल्हा निबंधक मुंबई शहर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अँड सब रजिस्टर मुंबई क्लास 1 हे जे आहे तिथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. सहजिल्हा निबंधक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस अँड सब रजिस्टर बांद्राला आहे, इथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. त्यानंतर जी सामायिक कार्यक्षेत्र असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयांची यादी बघा. आता मी यादी घेतलेली आहे मुंबई शहरात असणारी. तर कोणते कोणते आहेत, हे मुंबईमध्ये आहेत, ही एवढी मुंबईमध्ये कार्यालय आहेत, म्हणजे सगळीच मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये कुठे आहेत ते सांगायला लागलो आहे. त्यानंतर अंधेरीमध्ये आहेत, त्यानंतर बोरिवलीमध्ये आहेत. ही एवढी ऑफिसेस आहेत, इथे तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. ॲक्च्युली हे तुम्हाला मी इन शॉर्ट तुम्ही जर बघितला तर मुंबईमध्ये पोस्टिंग आहे, एवढ्या याच्याकडे तुम्हाला पोस्टिंग कुठे आहे याचं उत्तर मिळून जाईल. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो प्रमोशनचा. मित्रांनो, बरेच जण काय म्हणत आहेत की S6वरनं डायरेक्ट S14चं प्रमोशन होतं, हे SRचं क्लर्कवरनं SRचं प्रमोशन होतं. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. मध्ये एक टप्पा आहे, अल्दो फास्ट प्रमोशन आहे. थांबा, S6वरनं S14ला प्रमोशन SR होत नाही. मध्ये एक टप्पा आहे, कोणता, S6, त्यानंतर ते S10चं कदाचित पद आहे, तुम्ही आता ते कन्फर्म करून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर S14 हे अशा पद्धतीनं प्रमोशन होतं. आता S6 ही आपली नियुक्ती कशाला होत असते, क्लर्क म्हणून नियुक्ती होत असते. त्यानंतर ह्याला पर्यवेक्षक म्हणतात, मुद्रांक पर्यवेक्षक. आधी याला वरिष्ठ लिपिक म्हणायचे, आता मुद्रांक पर्यवेक्षक असं त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे सब रजिस्टरचं प्रमोशन होतं. म्हणजे हे साधारण 10 वर्षात, हे साधारण 10 वर्षात, अशा पद्धतीने सब रजिस्टरचं पोस्टिंग होतं. आता हे मी कोणत्या बेसिसवर सांगतोय, तर हे बघा, हे रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचा 15 मार्च 2022चा सेवा प्रवेश नियम आहेत. कोणत्या पदाचे, सब रजिस्ट्रार ग्रेड 1 या पदाचे, और इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प याला म्हटलं जातं. आणि सिनियर क्लर्क और सुपरवायझरचं प्रमोशन म्हणजे हे बघा, इथं मी तुम्हाला सांगितलं ना, हे वरिष्ठ लिपिक किंवा पर्यवेक्षक दोन्ही नावं आहेत. काही कार्यालयांमध्ये वरिष्ठ लिपिक म्हटलं जातं, काही कार्यालयांमध्ये पर्यवेक्षक म्हटलं जातं. शक्यतो पर्यवेक्षकच म्हटलं जातं. याचे सेवा प्रवेश नियम आहेत. आता हे सगळं सोडून द्या तुम्ही, हे काय काय त्याची एलिजिबिलिटी आहे. आता इथं बघा, अपॉइंटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ सब रजिस्ट्रार ग्रेड 1 और इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प्स ग्रुप बी, म्हणजे जी S14ची पोस्ट आहे, ती शाल बी मेड आयदर बाय प्रमोशन, इथे मुद्दा आहे बघा, बाय प्रमोशन ऑफ सुटेबल पर्सन ऑन द बेसिस ऑफ सिनियरिटी सब्जेक्ट टू फिटनेस फ्रॉम द अमाउंग द पर्सन होल्डिंग द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क और सुपरवायझर. म्हणजे सिनियर क्लर्क किंवा सुपरवायझर असतील त्यांचंच प्रमोशन हे SR म्हणून होतं, हे लक्षात घ्या. आणि हे इथं आहे, हे एक्झामचं आहे, म्हणजे आपली कंबाईनच्या एक्झाममधनं जे भरलं जातं हे सोडून द्या सध्या. त्यामुळे हे आहे. आता इथं बघा, अपॉइंटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क और सुपरवायझर, म्हणजे जे हे पद आहे, हे बघा, हे पद आहे, हे सुपरवायझरचं किंवा वरिष्ठ क्लर्कचं, त्याचं अपॉइंटमेंट कशी केली जाते, अपॉइंटमेंट ऑफ टू द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क और सुपरवायझर इन द ऑफिस ऑफ द इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्टर and control of stamp shall be made by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from among the persons holding the post of junior clerk or stamp vendor having not less than 3 years of regular service on that post. Appointment to the post mentioned by rule number 3 हे सोडून टाका. म्हणजे हे SRचे हे 50% प्रमोशननं भरल्या जातात आणि 50% ह्या सरळ सेवेतनं, सरळ सेवा म्हणजे MPSCतनं भरल्या जातात. हे नियम सोडून द्या, ह्याचा काय उपयोग नाही आहे. आता आपल्याला ही सांगितलं आहे बघा,
ज्युनियर क्लर्क असेल त्याचं प्रमोशन हे सिनियर क्लर्क व सुपरवायझर होतं. याच्यावरनं आपल्याला हे क्लिअर होतं की प्रमोशन कसं असतं. तर ज्युनियर क्लर्क, त्यानंतर सिनियर क्लर्क किंवा पर्यवेक्षक, आणि याचं SRचं प्रमोशन. मित्रांनो, हे प्रमोशन फास्ट होतं कारण इथे कोणतंही सरळ सेवेचा कोटा नाही आहे, सगळे प्रमोशनच भरली जातात ही पदं. पण SRमध्ये मात्र 50-50% असल्यामुळे हे थोडंसं स्लो होतं. पण 10 वर्ष पकडली आपण आणि ही 10 वर्ष पकडली आणि पुढची 10 वर्ष म्हणजे एकूण 20 वर्षात तुम्ही SR होऊ शकता. कमीत कमी, जास्तीत जास्त म्हणतोय, त्याच्या आतच शक्यतो होऊन जातं, 14-15 वर्षात होऊन जातं. हे झालं प्रमोशनविषयी. त्यानंतर वेतन. मित्रांनो, वेतनाविषयी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावर यूट्यूबवर आपल्या, की त्याच्यात प्रत्येक मुंबईमध्ये कुठल्या क्लर्कला वेतन किती असतं, त्यानंतर जिल्ह्याला, पुण्याला किती असेल, जिल्ह्याला किती असेल किंवा इतर ठिकाणी किती असेल, ते तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या, तर तुम्हाला लक्षात येईल वेतन किती असतं. आता राहिला मुद्दा कामाचा लोड असतो का. तर मित्रांनो, कामाचा ताण असतो, कामाचा लोड हा असतो, वर्कलोड असतो. त्यानंतर पब्लिक कॉन्टॅक्ट सतत येत असतो, कॉन्टॅक्ट येत असतो, त्यामुळे काम असतं भरपूर, कारण जिथं जिथं पब्लिक कॉन्टॅक्ट येतो तिथं काम असतं. त्यानंतर अधिकाऱ्यांना सतत मदत करावी लागते. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो असं आहे, SRच्या जागा वगैरे रिक्त असल्यामुळे, प्रमोशन काही खोळंबले असल्यामुळे जे वरिष्ठ लिपिक आहेत ते SRची कामं करत आहेत, त्यांच्याकडे एक्स्ट्रा चार्ज दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळेला वरिष्ठ लिपिकाची कामं करावी लागू शकतात. अशा पद्धतीनं हे लहानसा एका प्राधिकरणाचा व्हिडिओ होता. आपण व्हिडिओ लांबूया नको. तुम्हाला जे डाऊट्स होते ते क्लिअर झाले असणार आहेत. अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आता जे बाकीचं आता काय डाऊट येणार तुम्हाला, मला माहिती आहे की बदली कशी होणार. तर बदली तुमची फक्त मुंबईमध्येच होणार मित्रांनो. जर तुम्हाला महाराष्ट्रात यायचं असेल तर कायमस्वरूपी समावेशनात यावं लागेल 5 वर्षानंतर, आणि पण याचा इफेक्ट होतो, सिनियरिटी 0 होते, वगैरे वगैरे जे नियम आहेत कायमस्वरूपी समावेशनाचे ते सर्व लागू होतात. 5 बेसिसवरच व्हावे, म्हणजे कारणांवरच तुमची बदली केली जाते. जे सगळे ड्रॉबॅक्स आहेत ते आहेत, आणि तुमची बदली फक्त मुंबईमध्येच या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीनं होणार. इथे थांबूयात मित्रांनो आपण. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या अजून काही शंका असेल त्या कमेंटमध्ये टाका. तुम्हाला मी डाऊट क्लिअरिंग सेशन जर पाहिजे असेल एखादा, यूट्यूब लाईव्ह घेऊयात असं जर तुमचं म्हणणं असेल तर तशी मला कमेंट करा. आपण यूट्यूब लाईव्ह घेऊयात, त्याच्या माध्यमातून आपले सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील मित्रांनो. आणि प्राधिकरण निवडायला कुठलीच गडबड करू नका. तुम्ही सर्व व्हिडिओ 20च्या 20 व्हिडिओ बघून घ्या सर्व प्राधिकरणांचे, त्यानंतर तुमची लिस्ट बनवा. काहीच गडबड करू नका, आज करतो उद्याच करतो असं करू नका. थोडे दिवस जाऊ दे, 2-4 दिवस, आणि मग 2-3 दिवस, त्यानंतर ते 4-5व्या दिवशी तुम्ही प्राधिकरणाची पसंतीक्रम द्या. तुम्हा सर्वांना तुमच्या आवडीचं तुम्हाला जे हवं आहे ते प्राधिकरण मिळो, याच सदिच्छा. आपण इथे थांबूयात मित्रांनो. अजून एखाद दुसरा जर व्हिडिओ आला तर मी तुम्हाला चॅनलवर टाकेनच. चॅनलला व्हिजिट करत चला, तुम्हाला माहिती प्राधिकरणाची सर्व मिळत जाईल. थँक्यू.